राज्यातील जनतेने विश्वास ठेवायचा तरी कोणावरती? भारतीय जनता पक्ष मूळ विचारापासून दूर जाताना आपल्याला दिसतोय। भारतीय जनता पक्षातील जे मोठमोठे नेते आहेत ते इतर पक्षातूनच आलेले आहेत आणि मूळ जो कार्यकर्ता आहे तो बाजूला टाकला जातोय। भारतीय जनता पक्षाने शिवसेना तोडली, राष्ट्रवादी फोडली आणि तेच नेते आपल्या पक्षात घेतले। इतक्यावरच न थांबता राष्ट्रवादीने थेट त्यांना मंत्री सुद्धा केले। ज्यांच्यावरती आरोप करून आपण सत्तेत आलो आहोत याचं भान सुद्धा त्यांना नसावं। आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस यांनी काय शब्द दिला होता तो व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आणि त्यामुळे पुन्हा एकदा भाजपवरचा विश्वास लोकांचा कमी होताना दिसतोय। तो व्हिडिओ ऐका। समजा अजित पवार जर उद्या भाजपमध्ये आले तर सिंचन घोटाळा महाराष्ट्रात झालाच नव्हता असं तुम्ही म्हणणार? अशा मानसिकतेचे आम्ही नाही। एक गोष्ट लक्षात घ्या, अजित पवारांना भाजपमध्ये स्थान नाही। अजित पवारांना भाजपमध्ये स्थान नाही, कुठल्याही परिस्थितीत नाही, कुठलेही डबल स्टँडर्ड्स नाही। शेवटी पॉलिटिकल स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून काही गोष्टी केल्या असल्या तरी देखील सांगतो, भारतीय जनता पार्टी आपल्या मूळ विचारापासून कधी दूर जाणार नाही। हा जो सिंचन घोटाळा आहे यावरून आपल्या लक्षात येतं की राजकारणी किती खरं बोलतात आणि जनतेला कसं फसवतात। आपल्याला काय वाटतं कमेंट करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।